All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपल्या ट्रेडिंग चॅलेंजचा डे 5. तर डे 5 मध्ये आपला लॉस झालेला आहे. इट्स ओके, काय विषय नाही, एखादा दिवस होत असते भाई. ओके, सो आज आपला लॉस झालाय आणि लॉस किती झालाय आणि का झालाय, आपण ट्रेड किती घेतले, कुठे घेतले, एंट्री एक्झिट कसं काय काय नियोजन होतं, लॉजिक काय होतं, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण दररोज जे काही ट्रेड घेतो मी तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती सर्व काही शेअर करत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि जर नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब तेवढं नक्की करा. ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू. तेवढं सबस्क्राईब करून टाका. ओके, सो तुमच्यासमोर आहे आपला चार्ट आहे सेन्सेक्सचा. 4 डिसेंबर एक्सपायरी 85,000 कॉल आहे. ओके, सो तुम्ही इथं बघताय आपला लॉस आपला इथं जो आहे तो SL हिट झाला आहे. आणि एवढा मोठा SL कसं काय हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कारण विषय काय झाला, आपला जो SL होता तो हिथं होता बरं का. हे बघू शकता, ही जी आपली लाईन आहे का हिथं होता, म्हणजे माझ्या मनात होता पण तो भाई. आणि इथं असा विषय झाला की घाण विषय झाला खूप. कसं काय सांगतो तुम्हाला सर्व. ठीक आहे, ओके, सो सर्वप्रथम तुम्ही इथं बघा, मार्केट जे आहे ते इथं ओपन झालं, इथला लो लावला. ठीक आहे, परत इथून थोडं हाय गेलं आणि मग आपण जे काय आहे ते बरोबर इथं ट्रेड घेतला होता. ठीक आहे, सो हे बघू शकता 341ला मी जो काय तो ट्रेड घेतला होता. ठीक आहे, इथून रिव्हर्स झालं, मग इथून जे आणखीन एक ही कॅन्डल झाली होती बघू शकता बुलिशची. मग मी इथं जे काय ते एंट्री घेतली. ठीक आहे, ओके, सो मी इथं एंट्री घेतली, एक स्मॉल म्हणजे रिस्क घेतली मी. इथं किती पॉईंट होत होते माहिती आहे का, इथं बघू शकताय तुम्ही. फक्त जे काय आहे ते 22 पॉईंटचं इथं होत होता, म्हणजे सेन्सेक्सला 22 पॉईंट म्हणजे काहीच नाही. ठीक आहे, ओके, सो इथं त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे काय. ओके, सो इथं तुम्ही बघू शकता, इथं ट्रेड घेतला आणि मी SL जो आहे, म्हणजे मला वाटलं की भाई इथं SL मी ठेवला होता. ठीक आहे, म्हणजे मनात होता SL माझ्या. आणि बँक निफ्टीचा एक ट्रेड चालू होता तिकडं. ठीक आहे, म्हणजे एक मला दिसलं होतं, मग मी बँक निफ्टीचा ट्रेड घ्यायला गेलो आणि त्याच ट्रेडमध्ये म्हणजे तिकडंच माझं लक्ष होतं. आणि मला काय वाटलं की इथं बाबा आपला हा SL आहे छोटासा, हिट झाला तरी झाला. आणि परत येऊन बघतोय तर भाई मार्केट तर खाली गेलेलं होतं आणि SL लावलाच नव्हता मी. घोळ झाला भाई, मी SLच लावला नाही. ठीक आहे, फक्त डोक्यात SL लावला आणि ह्या म्हणजे आपलं जे सॉफ्टवेअर आहे याच्यात एक SLच लावला नाही. विदाऊट SL हा ट्रेड चालू होता. आणि नंतर बघतोय तर भाई सपोर्टच्या पाक खाली गेलं. मग इथं गेल्यावर 100 पॉईंट गेले आणि इथं 99 पॉईंट गेले आणि SL हिट झाला. ठीक आहे, म्हणजे हा SL नाही भाई, वाईपआउट झाला असता अकाउंट. लवकर बघितल्यामुळे विषय झाला. दुर्लक्ष नाही करायला पाहिजे, ट्रेड चालू ठेवून दुसरीकडे नाही, एकाच ट्रेडवर फोकस केलं पाहिजे. ओके, एक गोष्ट शिकलो आहे आपण. ओके, सो इथे एक आपला लॉस झाला, एक 2200च्या आसपास भाई, मोठा लॉस आहे. इट्स ओके, काय विषय नाही. ओके, सो आपला जो दुसरा ट्रेड आहे तो मी तुम्हाला दाखवतो. एक सेन्सेक्समध्ये आणखीन आपण 2-3 ट्रेड घेतले. एक सेन्सेक्समध्ये 2 सेन्सेक्समध्ये घेतलो आहे आणि एक जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये घेतलो आहे. त्या बँक निफ्टीच्या ट्रेडमुळे आपला इथं लॉस झाला आहे. आणि त्याच्यामुळे जो ट्रेड घेतला होता तो बँक निफ्टी सगळे 3 ह्याच्यामध्ये आपला लॉसच झालेला आहे. ओके, सो मला दाखवतो वेट. ओके, तो हा ट्रेड होता तो. ठीक आहे, या ट्रेडमुळे आपला सेन्सेक्समध्ये खूप मोठा लॉस झालेला आहे. ठीक आहे, या ट्रेडमुळे. ठीक आहे, कारण भाई इथं सुद्धा हा ट्रेड मी प्लॅन केला होता. कारण हे बघू शकता अशा पद्धतीने जे आपला EMA होता, ही इथून मार्केट ओपन झालेली, ही वरची लाईन म्हणजे रेजिस्टन्स आणि खालचा सपोर्ट बघू शकता, लो लावलेला हावाला. ठीक आहे, खालचा सपोर्ट आहे. ओके, सो सपोर्टवरून मार्केट वरी गेलं आणि जे आपलं EMA होता ते दोन्ही EMAच्या वरी मार्केट गेल्यानंतर मी बरोबर या पॉईंटला जे आहे ते एंट्री घेतली होती. थोडं वरी गेलं आणि नंतर रिजेक्शन गेलं, फेक ब्रेकआउट होता. ठीक आहे, सो इथं रिजेक्शन घेतलं, मार्केट खाली आलं आणि त्याच्यानंतर याच ट्रेडमध्ये माझं पूर्ण लक्ष होतं. सपोर्ट आपला आणि मी इथं SL लावलं होता. SL हिट झाला, काही विषय नाही. ठीक आहे, SL हिट झाला आहे. ठीक आहे, आणि इथं माझं लक्ष असल्यामुळे आपला सेन्सेक्समध्ये तिकडं लक्षच नाही. आणि मला वाटलं की भाई तो तर आपला छोटा SL मी लावून ठेवला असं वाटलं आणि बुक ना झालं. ठीक आहे, इट्स ओके, काय विषय नाही. तर इथं अशा पद्धतीने हा बँक निफ्टीमधला सुद्धा आपला SL गेला आहे. आणि दुसऱ्या सेन्सेक्समध्ये आणखीन एक आपण पुट घेतला होता. ठीक आहे, हा बँक निफ्टीचा कॉल आहे आणि आतमून सेन्सेक्समध्ये एकच पुट घेतला आहे आज आणि 2 कॉल घेतले होते. ठीक आहे, तर मी तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे, ओके, सो तुम्ही बघताय हे जो आहे तो सेन्सेक्स आहे आणि सेन्सेक्सचा 25,200चा पुट आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण प्रॉफिट जनरेट केलंच होतं. ठीक आहे, पण इथं आपली काय मस्ती झाली की आपल्याला भाई आता इथं होल्ड करायचं आहे आणि मोठं प्रॉफिट बुक करायचं आहे. त्याच्या नादात आपलं जे छोटं प्रॉफिट होतं ते सुद्धा गेलं आणि छोटासा SL हिट झालेला आहे. SL काय आपला 200 रुपयेचा होता, काय विषय नाही, SL थोडा गेला आहे, पण इथं छोटी रिस्क होती आणि आपल्याला टार्गेट मोठं होतं. ठीक आहे, ओके, सो विषय काय झाला माहिती आहे काय, तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी एंट्री इथं
घेतली आहे, बरोबर इथं एंट्री घेतली आहे, ठीक आहे 380ला. 380वरून मार्केट वरी गेलं, इथं परत खाली आलं, परत आणखीन वरी केलं, परत खाली आलं. मला 2 वेळा इथं ऑप्शन होता की मी एक्झिट मारू शकत होतो या पॉईंटला 446. म्हणजे बघू शकताय इथं आपल्याला हे आपलं वरचं टार्गेट होतं 487, ठीक आहे. पण जर इथं मी इथंच एक्झिट केलं असतं तर इथं आपल्याला 66 पॉईंट भेटत होते. पण नाही भाई, आपल्याला तिकडं लॉस झाला आहे ना, मग इकडं आपलं 100 पॉईंट काढायचं हे आपलं टार्गेट झालं होतं आणि त्याच्यामुळं इकडं घोळ झाला आणि SL गेला. किती पॉईंटचा आहे? 9 पॉईंटचा आहे फक्त आणि 200 जास्त नाही. इट्स ओके. ओके, सो इथं पण SL गेला आणि मस्ती केली आपण पूर्ण इथं आणि त्याच्यामुळं विषय झाला आहे पूर्ण आणि आपल्याच चुकीमुळं विषय झालेला आहे पूर्ण. इट्स ओके, या विषयाने होत राहते आणि आपला ओव्हरऑल जो लॉस आहे तो 3300च्या आसपास आहे. मी तुम्हाला ते दाखवतो, ठीक आहे. हां, ओके पब्लिक, तर तुम्ही बघतायच इथं 3301 रुपये टोटल लॉस. काल 2200 प्रॉफिट होता, तोपर्यंत आज लॉस झाला एवढा. इट्स ओके, कवर करूया आपण, काय विषय नाही. आणि हे कवर करायच्या नादातच गेले, कारण पहिल्यांदा 2000 फक्त लॉस होता. परत कवर करावं म्हणलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा 1000चा लॉस झाला. परत हे कवर करावं म्हणलं तर सेन्सेक्समध्ये सुद्धा, सेन्सेक्समध्ये आपण प्रॉफिटमध्ये होतो, 1200 प्रॉफिटमध्ये होतो. पण आपल्याला काय पाहिजे की नाही, आपला सगळा लॉस एकाच ट्रेडमध्ये रिकवर झाला पाहिजे आणि त्या आपल्या याच्यामुळं इगोमुळं जे काय आहे इगोमध्ये आला आणि SL गेला छोटा 216चा. इट्स ओके, होत राहते. पण थोडंफार शिकायला भेटलं आहे, कारण पहिली गोष्ट काय आहे की इगोवर ट्रेड घ्यायचा नाही. थोडं प्रॉफिट असेल तर एक्झिट करायचं आणि SL लावायचाच. SL लावून कुठं पळायचं नाही आणि एक ट्रेड जो चालू आहे त्याच्यावरच पूर्ण फोकस करायचं. तो ट्रेड सोडून दुसरीकडे पळायचं नाही. एवढ्या 3-4 गोष्टी आपण शिकलो आणि असू द्या, होत राहते, काय विषय नाही. ओके, सो नवीन असाल तेवढं सबस्क्राईब करून लाईक मारा आणि भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. ओके, चला.